लक्ष द्या व्यवस्थित. वेक्टर पी हॅज एक्स अँड वाय कॉम्पोनंट. म्हणजे पीएक्स दिलंय. किती पीएक्स दिलंय? 2. पीवाय दिलंय 4 युनिट्स. बरोबर. ओके. इज इट गिवन प्लस ओनली? यस. दोन्हीचे मायनसच काय दिलंय काय? नाही दिलेलं, फक्त प्लस दिलंय. बरोबर आहे ना? इज राईट. ह्याचा अर्थ काय? वेक्टर पी आपण कसं लिहिणार? एक्स कॉम्पोनंट आय कॅप, वाय कॉम्पोनंट जे कॅप. इज इट क्लिअर? पाहिजे लक्ष द्या. लक्ष द्या म्हणजे कॉपी करा. म्हणजे एक वेक्टर आपल्याला मिळाला. ओके. आता इथं आपल्याला ह्याचं सबस्ट्रॅक्शन करायचंय. मग दुसरा वेक्टर कुठला आहे? क्यू आहे ना? क्यू अलॉंग विच ऍक्सिस त्यांनी मेन्शन केलं? अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. हा कॉम्पोनंट अलॉंग निगेटिव्ह एक्स, हा वेक्टर अलॉंग निगेटिव्ह एक्स आहे. आणि हे दोन्ही कॉम्पोनंट पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळं हा पी कुठं होता? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये होता. मेन्शन केलेलं नाही त्यांनी, बट आपण अज्युम केलं. बरोबर. इज इट क्लिअर? मग क्यूचा हॅज मॅग्निट्यूड 6 युनिट असं दिलंय. मग क्यू वेक्टर मी कसं लिहिणार? क्यू वेक्टर निगेटिव्ह एक्स वर आहे ना? निगेटिव्ह एक्स वर आहे म्हणून -6 आय कॅप. इज इट क्लिअर? वाय वर किती कॉम्पोनंट आहे? काहीच नाही. अलॉंग एक्स म्हणजे वाय काय? 0. अलॉंग वाय म्हणजे एक्स काय? 0. मी काय बोललो ते कळालं? जर कॉम्पोनंट अलॉंग एक्स असेल, फक्त कॉम्पोनंट अलॉंग एक्स असेल तर वाय कॉम्पोनंट काय असतो? 0. म्हणून इथं मी 0 प्लस जे कॅप. काय डाऊट आहे? इज इट क्लिअर? गिवन फक्त लिहिलं. गिवन मध्ये काय डाऊट आहे का विचारा? नाही ना? आता आपल्याला काय फाइंड करायचंय? वेक्टर क्यू मायनस वेक्टर पी. असं दिसताना काय तर वेगळं दिसतंय, बट कॅल्क्युलेशन फार इझी आहे. वेक्टर क्यू काय? -6 आय कॅप. बरोबर. प्लस लिहिलं नाही तर चालतंय 0 जे कॅप. पहिला प्रॉब्लेम म्हणून लिहिलोय आपण. नॉट ए, इट इज कॅप. कॅप म्हणजे काय? व्हॉट इज मिनिंग ऑफ कॅप? डिरेक्शन ऑफ युनिट वेक्टर. अजून यातून सबस्ट्रॅक्ट काय करायचंय? पी. पी किती आहे? 2 आय कॅप आणि 4 राईट. थांब जरा जोशी. आता का थांब म्हणलो मी? पहिल्यांदा डिस्कस करलोय आपण. ज्यावेळी आपण ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करणार, सिंपल लाईन आहे. ज्यावेळी आपण ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करणार तर एक्स कॉम्पोनंट सेपरेटली ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं आणि वाय सेपरेटली. म्हणजे काय? इथं एक्स काय? आय म्हणजे एक्स, जे म्हणजे वाय. मग इथं एक्स कॉम्पोनंट काय? -6 मायनस डिफरन्स आहे म्हणून मायनस. वाय कॉम्पोनंट काय? +2 आहे. हे झालं आयचं कॅल्क्युलेशन. अंडरस्टूड? प्लस आता पहिल्यामध्ये वाय कॉम्पाउंड काय? 0 मायनस वाय कॉम्पाउंड काय? 4 ऑफ जे कॅप. बरोबर. इज इट राईट? हे किती आलं?
-6 -2 साइन सेम म्हणजे ऍड होणार -8 आय कॅप. ओके. 0 -4 -4 जे कॅप इज अवर आन्सर. अंडरस्टूड? म्हणजे एक्स सेपरेटली ऍड करायचं, वाय सेपरेटली ऍड करायचं. इज इट क्लिअर? बट ऑप्शन बघा, दोन्ही मायनस आहेत आणि ऑप्शन मध्ये +4 +4 -4 -4. मग प्लस तर कॉमन घेऊ शकत नाही, -4 कॉमन घेऊन बघूया. मी -4 कॉमन घेतो, काय राहील ब्रॅकेटमध्ये? S2 आय कॅप पॉझिटिव्ह ना, मायनस कॉमन घेतलंय, आणि J1 जे कॅप. बरोबर? म्हणजे ऑप्शन कुठलं? ऑप्शन इज बी. इज इट क्लिअर? मी आपण थेरी डिस्कस केली, बट ऍप्लिकेशन कसं आहे ते कळतंय काय? एव्हरीवन, इज इट क्लिअर? ह्यामध्ये आपण काय शिकलो? एज ऍडिशन ऑफ 2 वेक्टर्स. त्यावेळी काय करायचं? एक्स सेपरेटली ऍड करायचं, वाय सेपरेटली ऍड करायचं, झेड असेल तर झेड सेपरेटली ऍड करायचं. यू विल गेट दॅट कॅल्क्युलेशन जे विचारलेत ते. इज इट राईट? ठीक.